ओके, प्रत्येक मिडल क्लास मुलाला असं वाटतं की त्याने आपल्या वडिलांसाठी हे करायला पाहिजे. चलो, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आता पियू, दादा, स्नोई आणि अर्जुन हे चाललेत दादाच्या घरी. मी आणि दीपक चाललो सुरतला. का आणि का कशासाठी ते तुम्हाला माहिती आहे. तर बाकी गोष्टी आपण ड्रॉप करू आणि तुला आता आमची बस पण आहे, पण त्याच्या घरी चालले माहेरी. चलो मॅडम, एन्जॉय. एका ठिकाणून आली आणि दुसरी ट्रिप चालू परत. अरे तू काय ये करते, गाडी चालू हो गई. हा छोनी, आय लव यू. मम्मा काय लाटलं ते सांगा. हा आता आले ना उजेड. चलो दादा, आराम से जाओ. हा अरे मन्नूचा बर्थडे, बाय द वे मन्नूला हॅपी बर्थडे. 29ला 29 ॲडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे अर्जुनला. आणि अर्जुनचा बर्थडे खूप चांगला जागेवरती होणार आहे. पेंच मध्ये होणार आहे. पेंच नॅशनल पार्क. आपण भी जाऊ, आपण बेंचवर जाऊ. छोनी बाय, एन्जॉय. पापाला किशी देऊन दे बेटा, पापा किशी देऊन दे. छोनी, आय लव्ह यू. 2 दिवस खूप छान राहिली बेटा तू. चलो मम्मा बाय. ओके, 11:10 झालेत. 11:30ला बस आहे आणि मी एकच बॅग नेतोय कारण की आपल्याला 3-4 दिवसाला जायचंय. पण निघू पटकन. यावेळेस लेट बस केली कारण की माहिती होतं की आज बरंच काही कामं राहतील, तर लेटच होईल. आणि सकाळी आम्ही 8:30-9ला पोहोचू. डिलिव्हरी उद्या आपण 1 वाजेला घेणार आहे, तर पटकन निघूया. पियू, स्नोई ऑलरेडी दादाच्या घरी पोहोचून गेले. ऑल सेट, ऑल गुड. सगळं व्यवस्थित करून दिले. पियूने 2-4 कामं सांगितली होती की जे उरलेले भांडे असते ते धुवून घ्यायचे, डस्टबिन बाहेर ठेवून द्यायची, ते सगळं करून घेतलं. आणि हे कपडे ॲक्च्युली स्नोईचे बाहेर होते, ते आतमध्ये घेऊन घेतलं. सो ऑल सॉर्टेड, ऑल डन. आपण जाऊया आता आणि भेटूया सुरतला ऑन द वे जर्नी. चलो बाय. घरी बनवलेलं काय डोसा, 2 प्रकारचं सांबर आणि हायचा हाताचा लाडू. एक नंबर. कसं वाटतंय? गाडी येते नवीन. नाही ते ओस खूप आहे ना, तर त्याच्यामुळे दिसत नाही. परत तुमच्या इकडं गुजरात बॉर्डरी घुसले की परत चेकिंग होते, तिथं 15-20 मिनिटं गेले. नाही चालत आमच्या गुजरातमध्ये. चोरीचा माल, ब्लॅक माल चालत नाही. आमचे क्रिकेटर चालले, त्याची मॅच आहे खेळायला. बघा मी नाश्ता करतो. मग कसं वाटणार ना? भारी वाटणार ना. नवी गाडी आज आमची गाडी येणार आहे. किती 12 वर्ष ना एक गाडी, ती पहिली 14 गाडी 13 वर्ष झाले होते. आता ही घेतली नवी. हिला इथं आता 26 वर्ष. मग चलो चला खातो, नंतर आपण बोलू आराम. ओके, 1:45 झालेत. ऍक्च्युली 1:30ला पोचायचं होतं, पण ठीक आहे, फ्लेक्झिबल आहे थोडं. हार घेतलाय. मालक बेकार. मी पप्पा कितना खुश. तुम्हाला लगीनला टाइमला होता का एवढा खुश? अरे पण लगीन वर तरी खुश नाही होतात का? पण गाडीने किती खुशी आहे पप्पा. चला जाऊया लवकर. सगळे रेडी आहेत. गोलू पण तिकडे रेडी आहे. रिंकू येते. ऍक्च्युली आमचं ना खूप ट्रॅव्हल्स आहेत यावेळेस, म्हणून पियू आणि स्नोईने आले. कारण की पियू जस्ट काल आली होती, ते त्यांचं ऑफिसचा इव्हेंट संपवून. आणि मग ते दादाकडे गेला. आता आम्ही उद्या लगेच परत जाऊ दुसरीकडे कुठं, तर म्हणजे खूप फिर होणार होते. आणि माझं पुढच्या विकेंडला परत आम्हाला मुंबई जायचंय, मला आणि पियूला. तर खूप हॅक्टिक शेड्यूल असणार आहे, म्हणून म्हटलं लेट इट बी. तिथे घरी आराम करतील. आम्ही जाऊन गाडी घेऊन, आणि गाडी घेऊन ऍक्च्युली आई बाबा पुण्याला येणारच आहे. सो असा काही प्लॅन आहे. ओके चलो, दोघं मालक मालकीन रेडी. हार रेडी, फक्त नारळ घ्यायचं, बाकी सगळे निघतो. चला निघूया तिथे. ओके, द मोस्ट अवेटेड मोमेंट इज हिअर. ज्याच्यासाठी खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून वाट बघत होतो. ऑलमोस्ट 2 महिने होऊन गेले. त्याच्यानंतर आज आपल्याला आपली गाडी भेटते फायनली. आणि आपण बाबांना विचारणार आहे कसं वाटतंय. गाडी येऊन चालली आहे फायनली. एवढं वेट. हा, खुशी वाटते. पहिली गाडी 12 वर्ष वापरली. ती पूर्ण भंगारून चालली होती, तरी तुम्ही वापरलीच. मग आता ही नवीन गाडी आहे. आता लवकर रिटायरमेंट पण घ्या आणि गाडी घेऊन मम्मीला फिरायला घेऊन जायचं. ठीक आहे. हां, मालकीनला विचारू. मालकीन
गाडी घेतली आहे, मालिकला सांगायचं दर रविवारी पिक्चरला बाहेर खायला प्यायला घेऊन जायचं. नाही घेऊन जात. नाही मग चुकीचं आहे, त्यांना सांगायचं. खूप चुकीचं आहे. आणि आता पुण्याला जरा गाडी घेऊन फ्रिक्वेंटली यायचं, नाही तर मग गाडी घेऊन काही फायदा नाही. चला ठीक आहे. तर भरपूरशा लोकांनी भरपूरशे गेसेस लावले होते की ही गाडी असेल ती गाडी असेल. सो द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे की महाजन फॅमिलीची न्यू कार कुठली आहे. इन 3, 2 and 1. It is Mahindra XUV 3XO ऑटोमॅटिक AX5 मॉडेल. थँक्यू सो मच. आता जरा हे सगळं करून घेतो आणि आपण आरामात निवांत बोलूया. बाय. महादेव. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ओके. प्रत्येक मिडल क्लास मुलाला असं वाटतं की त्याने आपल्या वडिलांसाठी हे करायला पाहिजे. आणि आय गेस भरपूर वर्षाच्या मेहनतीनंतर आज तो दिवस आला आहे. तो बाबांसाठी नवीन गाडी महिंद्रा. पप्पाने जास्त चालणार. अरे बापरे. आता तरी बाबांना सांगावं लागेल जरा फिरा मस्त. चला गाडीला किक स्टार्ट मारू आणि निघू. चला करा चालू. मोरया. चला बाबा निघाली गाडी फायनली शोरूम मधनं बाहेर. हळूहळू हळूहळू धीरे धीरे. एक नंबर. चला आले पण गाडी होती ऑटोमॅटिक. कशी मग ती गाडी आणि ही गाडी एकदम जोरदार. एकदम जोरदार गाड़ी भी जोरदार है अंदर से. ऐ देखो मम्मी ले जोरदार है. नहीं माने काय नाही परी आपण उभे राहू नंतर. आता नाही मोकळ्या जागेत इथं नाही. हा रिंकू कशी वाटली गाडी. रिंकूला विचारलंच नाही आपण. एकदम परी परी गोलू कशी आहे गाडी. हा मस्त मस्त. तुम्ही सीट बेल्ट आले. चलो 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 भाई चलो जाऊया. आता आधी पेट्रोल टाकू आणि लगेच मंदिरात घेऊन जाऊ गाडी. ओके गाईज शोरूममधनं डायरेक्ट मंदिरला आणली गाडी. आणि कुठली वस्तू म्हणजे हेच नाही आम्ही कुठलीही वस्तू घेतो ना तर आधी देवाला अर्पण करतो. देवाला दाखवतो. देवाच्या कृपेनेच सगळं होतं आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही आहे. तर देवाला दाखवली. संतांच्या हातून गाडीची पूजा होऊन गेली. आता आपण मंदिराला कसं चक्कर मारणार गाडीत बसून बाबांसोबत. आणि मग तिथून आपण मग इथून पुढे जे काही करायचं आपल्याला फिरायचं आहे इकडं तिकडं जायचं आहे गावाला जायचं आहे त्याच्यासाठी आपण मोकळे. पण सगळ्यात आधी मी कुठलीही गोष्ट असेल देवाला दाखवल्याशिवाय आपण ते करतच नाही. तर देवाच्या कृपेने झालं सगळं एकदम मस्त काम. आता एक राऊंड मारून